आहे आणि आता एक नजर आत्ताच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज्यभरात पावसाचा हाहाकार। मुंबईसह ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागात आज शाळांना सुट्टी, तर रत्नागिरी, रायगड आणि बुलढाण्याच्या काही भागातही सुट्टी। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा 23 ऑगस्ट पासून होणार। मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्याला आज रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, 225 जणांना वाचवण्यात यश, 5 जण बुडावले, 3 मृतदेह हाती, बचाव कार्य पूर्ण। मराठवाड्यात पावसामुळे 7 जणांचा बळी, नांदेड, बीड, लातूरला सर्वाधिक फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं, जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या गावांना पाण्याचा विळखा। बेस्ट पतपेढी निवडणुकीचा आज निकाल, ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल की महायुतीचं सहकार समृद्धी पॅनल की शशांकराव पॅनल करणार उलटफेर, याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार, मदतीची घोषणा करणार का, याकडे लक्ष। संगमनेरमध्ये कीर्तनादरम्यान झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला आता राजकीय वळण, थोरात विरुद्ध खताळ वादातून घटना घडल्याची चर्चा, तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, कीर्तनकार भंडारींची थोरातांना धमकी। एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात इंडिया आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत, उपराष्ट्रपती पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम अण्णादुराई यांचं नाव चर्चेत। आज मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची बैठक। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीए संसदीय पक्षाची आज बैठक, सीपी राधाकृष्णन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। श्रीमंतराजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा मुंबईत प्रदर्शन सोहळा, राज्य सरकारनं लंडनमधून ताब्यात घेतली रघुजी भोसलेंची तलवार। नमस्कार महाराष्ट्र।